नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला अगदी वेगळा पदार्थ बनवायचा आहे। तो काय आहे, त्याच्यात काय घालायचं आहे आणि एकदम जिभेवर ठेवताच विरघळणारा असा पदार्थ बनवायचा आहे। आणि कशापासून बनवायचा आहे, काय घालणार आहे त्याच्यात, अगदी मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी आवडणारा असा पदार्थ करायचा आहे। आता 1 वाटी तूप घेतलेलं आहे, त्याच वाटीने आपले सगळे प्रमाण घ्यायचं आहे। 1 वाटी तूप तर 1 वाटी रवा असं घालून घ्यायचं आहे आणि छान हलवत राहायचं आहे। आपल्याला रवा एकदम खमंग भाजायचा आहे, अगदी कलर बदलस तोपर्यंत। रवा छान भाजल्याने खमंगपणा येतो त्याच्यामध्ये आणि खायला एकदम भारी एकच नंबर पदार्थ होतो। तुमच्या घरी जर पाहुणे आले किंवा येणार असतील, आधी त्यांनी सांगितले नसेल तर आपण काही तयारी करत नाही, पण त्यांच्यासाठी तुम्ही हा पदार्थ झटपट नक्कीच करू शकता आणि आपल्या ताटाची शोभा वाढवू शकता। कारण आपल्या घरामध्ये गोड असं पटकन आपण करून ठेवत नाही, म्हणून हा अगदी स्पेशल पदार्थ आहे। आता आपला रवा छान भाजला गेलाय, त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे एवढं बेसन पीठ घालणार आहे। आता रवा छान भाजल्यामुळे आपलं तूप आणि रवा गरमच आहे, त्याच्यामुळे पीठ घालायचं म्हणजे पीठ छान फुलतं। ते पहा कसा फेस आलेला आहे आणि आपलं पीठ छान भाजलं गेलेलं आहे। काहीही वेळ न लावता पीठ मस्त खमंग कलर येतोय, पहा बेसनाच्या पिठाचा। आता पीठही आपलं झालेलं आहे, पहा छान बुडबुड्या सुटलेल्या आहेत वरती तुपाला। आता त्याच्यामध्ये मी काय स्पेशल पदार्थ 2-3 चमचे आपल्या घरामध्ये साई असते ती घालायची आहे। अशी साई घातली का आपल्या रव्याला टेक्स्चर एकदम मऊ येतं, कारण आपल्याला लगेच पाणी वगैरे काही घालायचं नाही, नंतर घालायचं आहे। पहा आपला रवा छान फुलून आलेला आहे आणि मस्त त्याचं मऊ लुसलुशीत असं आपलं जिभेवर ठेवताच चव तर रेंगाळेल, पण अगदी झटकन विरघळणारा पदार्थ। आता आपल्याला अजूनही एक पदार्थ घालायचा, तो आहे आपली दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर। ती सुद्धा 2 चमचेच घालायचे आहे। प्रमाण व्यवस्थित घाला, तुमचा पदार्थ फसणार नाही। आणि मिल्क पावडर याच्यासाठी घालायची आहे कारण त्या पदार्थाला अगदी भन्नाट चव येते त्याने। आता झालेलं आहे आपलं भाजून, मी एक टोप ठेवणार आहे। आपल्याला साखर घ्यायची आहे 1 वाटी आणि 1 वाटी पाणी। ज्या याने रवा आणि तूप घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी आणि साखर घ्यायची आहे आणि छान हलवून आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे। जास्त कडक पाक करायचा नाही। तुम्हाला समजत नसेल तर असं वाटीमध्ये घ्या पाणी आणि त्याच्यावरती असे बुडबुडे आले थोडे आणि बोटाने थोडं ढवळायचं, म्हणजे आपल्याला चिकट लागेल तर समजायचा आपला पाक झाला। पहा मैत्रिणींनो, असं करून तुम्हाला जर आवडत असेल तर छानच होणार आहे पदार्थ। आणि रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंटही करत जा।
आता आपला पाक झालेला आहे. परत मी रव्याच्या याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालणार आहे. त्याचा स्वाद काही औरच येतो, तो भारी लागतं. आता आपलं पाक केलेला एकतारी तो सुद्धा घालायचा आहे. सगळं प्रमाण आपलं बरोबर आहे. फक्त आपल्याला 2 चमचे बेसन, 2 चमचे आपलं मिल्क पावडर आणि 3 छोटे चमचे घरातली दुधावरची साय. आता मी पाक घालून घेतलेला आहे. परत आपल्याला गरम करायचं आहे सगळं मिक्सर आणि घट्ट करून घ्यायचं आहे. पहा, परत आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तो पदार्थ बिघडणार, नक्कीच बिघडणार नाही. अगदी भन्नाटच होणार आहे. मैत्रिणींनो, नक्की करून पहा आणि माझ्या रेसिपी आवडत असल्या तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. आणि हा रव्याचा पदार्थ तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये मला जरूर कळून सांगा तुम्हाला हा कसा वाटला. आणि बाजूला बेल बटन आहे, ती सुद्धा दाबा. तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा सांगा कमेंट करायला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर. आणि त्याच्यातही काही बदल करायचा असला ते सुद्धा निशंकपणे तुम्ही सांगू शकता. आता आपलं पहा सोडलेलं आहे आपल्या कढईपासून मिश्रणनी सगळं चिकट होतं ते. ताट घ्यायचं आहे, ताटाला तूप लावायचं आहे आणि त्याच्यात ओतायचं आहे. अजिबात आपल्या कढईला मिश्रण राहणार नाही. असं मिश्रण सगळं कढईला सोडलं तेव्हाच आपल्याला उतरून ताटात घालायचं आहे. आता ताटामध्ये सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अजिबात चमचा वगैरे काही घालायचं नाही. फक्त हाताने आपटत राहायचे, म्हणजे टिपटिप करत राहायचे. ते सगळीकडून व्यवस्थित सेट होणार. आणि आपल्याला 2 तास किंवा असं 1 तास थंड करायला ठेवायचं आहे. आता मी काजूचे थोडे तुकडे केलेत, बदामाचे. तुम्ही काजू घालू शकता, पिस्ता घालू शकता, बदामही घालू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडेल ते घालू शकता. आपली पहा मस्त झालेली आहे. ही आहे रव्याची बर्फी. झाले का नाही भन्नाट रेसिपी? घरात जर फटकन पाहुणे येत असेल, आपल्याला माहिती नसेल आणि अचानक जर आले तर ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्हाला तर आवडेच, पण तुमचे पाहुणेसुद्धा तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. आता आपण कापून घ्यायच्या आहेत वड्या. तुम्हाला वड्या त्रिकोणी करा, चौकोनी करा, तुमच्या आवडीप्रमाणे करा. सेट व्हायला थोडा वेळ द्यावाच लागतो. जोपर्यंत आपलं दुसरं जेवण होतंय तोपर्यंत नक्कीच ही वडी सेट होते. पहा, ताटाला पटकन सुटली जाते, चिटकून राहत नाही. पहा मस्त अशी सेप आलेला आहे त्याला, शंकरपाळीसारखा. पहा, आणि इतकी मऊ लुसलुशीत झाले. तुम्ही जिभेवर ठेवली तर नक्कीच तुमच्या जिभेवरती रेंगाळण चव आणि विरघळणार. अशी आपली रव्यापासून बर्फी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी बर्फी करायला. आणि जर करून पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला नक्कीच कशी वाटली. आणि आता बघतानाही तुम्ही बघितली असेल तर आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटमध्येच आम्हाला मजा येते वाचून का तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. आणि नवनवीन रेसिपी करायला आणि तुम्हाला दाखवायला आवडतात.
मैत्रिणींनो, नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. भन्नाट आपली